ओके, आता या रिंगमध्ये पहिला एक्सपेरिमेंट आपला आहे टेम्परेचर सेन्सरचा यूज करून बजर आणि फॅन ॲक्टिवेट करणं. तर यामध्ये आता फर्स्ट मी रिंगला ऑन करतो. रिंगला ऑन केल्याच्या नंतर यामध्ये आपण काय केलेलं आहे, हा टेम्परेचर सेन्सर यूज केलेला आहे. तर याचा आता टेम्परेचर आपण वाढवून त्याचा डेटा आपण कॅन थ्रू आणि लीन थ्रू आपण चेक करणार आहे. तर त्यासाठी मी PCM यूज करत आहे आणि लीनसाठी ही मिनी USB केबल यूज करत आहे. आणि ही मी लॅपटॉपला लावतो. तसंच आता मी सेम PCM यूज करत आहे कॅन डेटासाठी. आणि PCM लॅपटॉपला कनेक्ट करतो. आता यामध्ये मी एक्सटर्नली टेम्परेचर वाढवण्यासाठी टेम्परेचर सेन्सरचं मी हीट गन यूज करत आहे. तर ज्यावेळेस मी या हीट गन थ्रू याला टेम्परेचर सेन्सरला हीट देईल याचं टेम्परेचर वाढेल आणि माझा बजर आणि फॅन ॲक्टिवेट होईल आणि याचा डेटा मला मी आणि कॅनवर सायमल्टेनियसली दिसेल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की माझा बजर आणि हा जो आहे फॅन हा ॲक्टिवेट झालेला आहे. आता या टेम्परेचर सेन्सरचं टेम्परेचर ठेवलेलं आहे 35 डिग्री सेल्सिअस. तर आता याचं टेम्परेचर अबाव 35 डिग्री सेल्सिअस असल्यामुळे फॅन आणि बजर कंटिन्युअस वाढत आहे. या रीतमध्ये आपला दुसरा एक्सपेरिमेंट फार आहे की अल्ट्रासोनिक सेन्सरचा यूज करून ऑब्जेक्ट डिटेक्ट करायचा. तर या ठिकाणी आम्ही हा अल्ट्रासोनिक सेन्सर यूज केला आहे. आता ज्यावेळेस मी या अल्ट्रासोनिक सेन्सरच्या रेंजमध्ये काहीतरी ऑब्जेक्ट आणतो त्यावेळेस तो एक पर्टिक्युलर इंटेन्सिटीला बजर ॲक्टिवेट होतो आणि ज्यावेळेस मी याच्यापासून दूर जातो त्यावेळेस त्याची एक वेगळी इंटेन्सिटी आहे, तो एका वेगळ्या इंटेन्सिटीला ॲक्टिवेट होतो. जसं मी जवळ जाईल तसं याची इंटेन्सिटी इन्क्रीज होते. हा आपला दुसरा एक्सपेरिमेंट आहे.